मिरच्या तळून घेतोय साबुदाण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. चला तर आता सुरुवात करूया साबुदाणा खिचडी बनवायला. साहित्य बघून घेऊया. हा साबुदाणा आहे, हे बटाटे उकडलेले, आलू, हे शेंगदाण्याचं कूट आहे, हे हिरव्या मिरच्याचं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. चला साबुदाणा बनवण्यासाठी सुरुवात करूया. आता तुम्ही हिरव्या मिरच्याच्या जागी लाल तिखट सुद्धा टाकू शकता. साबुदाणा चालू टाकतोय आता. किती वेळ आला होता याचा? 2-5 मिनटं का? 5 मिनटं हलवून घ्यायचं त्याला. आता परतून घ्यायचं चांगलं. झालं, शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचा. 5 मिनटं हलवून झाल्यानंतर आज रेसिपी मी नाही बनवून राहिलो, आज सविता बनवते ही रेसिपी. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. अर्धा किलो साबुदाणा आहे. चला आता बटाटे उकडलेले, शिलून घेतलेले आणि कट करून घेतलेले. दोन मिनटं झाकून ठेवायचं असं पद्धतीने. झाकण काढून ठेवलंय. आता परत त्याच्यावर झाकण परत हलवून घ्यायचं. हलवलं नाही का ते खाली लागत, ते खाली चिपकवतं साबुदाणा. त्याच्यामुळे जास्त वेळ तसंच ठेवायचं आणि त्याला हलवत राहायचं साबुदाण्याला. परतून घ्यायचं. मिरच्या साबुदाण्याबरोबर खाण्यासाठी. हे दही आहे मित्रांनो, एक लिटरचं दही आहे मित्रांनो. हे 1 लिटर दुधामध्ये बनवलेलं, घरच्या घरी बनवायचं दही. विकतचं अजिबात नाही खात मी. आणून दही घरीच दही बनवतो विरजर. एकदम घट्टवट बनवलेलं आहे दही. जास्त आंबट पण नाही आणि जास्त फिक्कं पण नाही. फिक्कं म्हणजे मीडियम, तरच मजा येते दही खायला. ते जास्त आंबट असल्यावर काय मजा नाही ते. चला तर मित्रांनो, आता साबुदाणा खिचडी रेडी झाली आहे. चला आता प्लेटमध्ये ओतून ठेवा. चला. चला प्लेटमध्ये सर्व करून घ्या आता.
मिरच्या. दही कसं हे दही या शेवटी टाकून घ्यायचं पद्धतशीर. चला तर मित्रांनो या फराळाचं करायला एकदम अरे आता चला टेस्ट करून सांगतोय तुम्हाला कसं काय. मित्रांनो आता साबुदाणा खिचडी रेडी झाली आहे. चला आता खाण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. काय